तू पण ये खेच. मागं, चल तिथून चल. अरबान केलं का? हो ए सोड सोड. तू खालून वड केलं का? हो हो. राहुल्या कुठे आहे रे? अरे हा रे, काय माहितलं का कुठं गेला ते? तिथं तर नाही. ते पाय तिकडे. काय रे राहुल्या, काय हे? काय नाही, कळेल तुम्हाला. चला. चला. काय पण करत असतो का? चला रे, हा सगळ्यांना उचला. एक पण सुटला नाही पाहिजे. हो साहेब. चल उठ. चले उठ उठ. हो साहेब. सर्व चोऱ्या करता आणि दिवसा झोपा करता. दाखवतो तुला. चल. ए चले उठ चल. बस झाली तुमची नाटके. चला बाहेर. पुन्हा तेच सगळ्यांनी धरलं वाटतं. दादा दादा अरे हा माया तर नाही. हा रे. ए, माया. अरे माया, अरे हा काऊन धावतोय? ए माया, काय झालं? वस्तीवर परत पोलीस आली. हा? समध्यांना घेऊन चालली. अयो, काय करायचं आता चला चला चल, चला. चल, चला चल. चला. साहेब ऐका साहेब, आम्ही खरंच तसे लोक नाही बरं. आता एक येळ होती साहेब, पण आता अहो आम्ही मेहनत करून घाम गाळून जगणारे लोक आहे. आम्ही आमचं पोट त्याच्यावरच भरतो साहेब. अहो इंग्रजाच्या त्या काळात त्यानं आमच्या माथी मारीत कलंक हाय हा. तुम्ही समजून घ्या ना साहेब. गपगुमान उभा राहा जाग्यावर आणि सांग चोरीचा माल कुठे आहे ते. मॅडम. सांग लवकर चोरीचा माल कुठे आहे. आई, साहेब कसे पाहिले तिकडं? हे बघा खरे आरोपी. अहो हे नाही पण त्यांच्यातलेच दिसत आहेत. घ्या यांना पण. अहो नाही माझ्या रावलेने त्याचं काय बी केलं नाही. अहो आजच परत आलाय तो. मग तूच सांग चोरीचा माल कुठे आहे ते. अहो नाही हो, आम्ही काय बी केलं नाही खरंच. हॅलो. काय लावाय पण मी काय? काय चायला पुन्हा तेच? हा ठीक आहे, चला रे. साहेब सोडायचं. आरोपी पकडले गेले का साहेब? सोडा रे सगळ्यांना. साहेब पाहिलं ना, मी तर तुम्हाला सांगत होतो आम्ही लोक बी मेहनत करणारे लोक आहे साहेब. ए, जास्त बोलायचं काम नाही. मोकळा गेला ना. वय वय निघतो आम्ही. चला रे. हो हो साहेब. चला चला चला. चल चल चल. पोरं झोपले का? वय आव मी काय म्हणते ऐकलं का? मला ठाव आहे तू काय बोलणार आहे ते. अहो पण ऐका तरी. कितीदा मी तुम्हाला सांगितलं आपण जाऊया म्हणून, पण तुम्ही ऐकतच नाही. अरे तो का डोसकं बिस्क फिरलं का? हं? झालं पुण्यांदा सुरू. अहो असं काय करताय हा? पाहिलं ना काल परवा पातूर तू मस्तीच नाही तामा बायकासनी बी हे पोलीसवालं गुन्हेगार ठरवून मारित होती. परत आपल्या रावल्यालाही नजरेत धरलं या. तर म्हणून का मग आता आपली वस्ती आपली माणसं सोडून जायचं का? ते मला काय बी ठावं नाही, पर म्या माया रावल्याला गुन्हेगार बनू देणार नाही. हवं त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. मले माया रावल्याला लई शिकून लई मोठा माणूस बनवायचे अन ते इथं राहून होणार नाही. तुले इथून निघून जाणं एवढं सोपं वाटतं का? हं? नाही. अहो पण आणि समजा गेलो
तर राहायचं कुठं? काही ठाव ठिकाणा? तुला तर माहिती आहे आपल्या समाजाला इकडे लोक काय समजतात ते. ते मला काय बी माहित नाही. आपण कुठं बी जाऊ कुठं बी राहू, मी जात टाकीन पात टाकीन, पण माया रावल्याला मोठा माणूस बनवीन. तुम्ही आधी त्या पंचाकडे जाऊन हा विचार मांडा. ठीक आहे, तसं बी उद्या ते संस्थेवाले येऊन राहिले. उद्या समद्या समोरच इशे काढून टाकतो. हा. नमस्ते, मैं एमजीएफ लॉयन प्रकाश मुंदड़ा लायंस क्लब से इंटरनेशनल एवं बुल्डाना अर्बन की ओर से आप सभी गांव वालों का बहुत बहुत हार्दिक स्वागत करता हूं। आप सभी को पता है लायंस विश्व में सेवा कार्य में सबसे आगे है। आज हमें बड़ी खुशी हो रही है, गरीब परिस्थितियों में से निकलकर भी आप सबकी माता पिता एवं बच्चे की मेहनत की वजह से राहुल लाल सिंह पवार ने 12वीं कक्षा में 90% अंक पाए हैं। पाहिलं ना, चांगलं झालं. मैं राहुल से निवेदन करूंगा कि वे आकर हमारा सम्मान प्राप्त करें। आओ राहुल। कांग्रेचुलेशन। धन्यवाद. 90% मार्क म्हणजे कमी नाही. अभिमानाची गोष्ट आहे. लायन्स क्लब वाले बी आले त्याच्यामुळे आज लायन्सचा कार्यक्रम मस्त झाला, बक्षीस दिलं. चांगला कार्यक्रम. प्रमुखजी जय वळखान. जय वळखान. काल पातूर पोलीसवाल्यांचे अत्याचार आपल्या समद्यांवर होत होते, पण आता आता ते आपल्या पोराबाळांवर येऊ लागले. लाल्या, तुला काय बोलायचं आहे स्पष्ट बोल. आमासनी आमच्या रावल्याला शिक्षण देऊन मोठं बनवायचंय. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे प्रमुखजी की इथं राहून ते होणार नाही. आमासनी वस्ती सोडायची मंजुरी द्या. जाणार कुठं तू? हे आपलं ते आम्ही बघू, पण तुम्ही आम्हाला परवानगी द्या. प्रमुखजी, लक्ष्मी वहिनी लालादादांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत आहे. माया मायबापानं जर हे आधीच केलं असतं तर मी 12वी पास होऊन बी चोरीच्या आरोपाखाली 2 वरी जलत नसतो. आणि रावल्या इथं आला तर त्याची बी गत मायाच वाहिनी. याले जाऊ द्या. लाल्या, मी काय म्हणतो, तू जर तुझ्या पोरासाठी ही वस्ती सोडून जायचं ठरवलंच आहेस तर एक काम कर. निमगावचे नामवंत आहेत रावसाहेब पाटील, त्याचं लय मोठं कॉलेज आहे, एक JES कॉलेज, आणि त्यात तुझं पोरगं बी लय हुशार आहे. हे मी त्यांच्या कानावर टाकतो आणि ते तुझं काम नक्कीच करतील, मला खात्री आहे. लय आभारी आहे आम्ही तुमचं. जा, तू या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे ते तो मंजुरी तुला वस्ती सोडून जायची. लय लय आभारी आहे मी तुमची, लय आभारी आहे. येतो आम्ही. येतो प्रमुखजी, येतो. रावल्या, हा, गाडी टाक जा बाबा. हा, येतो म्हणलं. ठेवून आला हे आई धरे, एवढे ठेव तिथं कोपऱ्यात ठेव. बरं चला, येतो मी आता. हा, काळजी घ्या. काय काळजी घे. हा, तू पण घ्या. तू पण काळजी घे रे. आठवण ठेव. लगा रावल्या, हा, कॉलेजात चाललाच लगा जरा पोरगी पडून जाऊ दे. शिकायला चाललंय. चल चल रावल्या. हा बा, तुम्ही बी काळजी घ्या आणि घराकडे लक्ष ठेवा. चला येऊ का? बरं, काळजी घे रे. तू पण काळजी घे. चला आजी, चला येऊ का? हा.
ए बाई उठ आलो आपण उठ चला आव सांभाळून उतरा. अगं बया पाहिले ए राहुल तिला धर. मला बी जरा हात दे. अगं बाई बाई बाई. काय सामान नको घेऊ ना. चाल हा राम राम म्हणलं. राम 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 राम. ए रावसाहेबाचं घर कुठं आलं? त्या रस्त्यानं तिकडे सरळ. मी काय म्हणतो लक्ष तुम्ही दोघी इथंच थांबा, आम्ही जाऊन येतो. पहिले सामान तर काढून घ्या. हा बा बर चल दे रे. मला 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 अहो तू थांब ना, ते ना माझ्या जवळ तो या. हे घे हे घे हे घे. हा, द्या. हा, ती पेटी द्या माझ्याकडे. हे बी द्या. तू सगळं सामान गिमान काढून घे इथं. हो हो हो. जाऊ ना कुठं बरं का. बरं रावल्या हा चल. हा चल. आई ए, आम्ही जाऊन येतो म्हणलं. जाऊन या. मी जरा पोरीकडे लक्ष ठेव. बघते. बस इथं. गाव जरा चांगलं वाटतं बरं. अरे कालपासून तुम्हाला त्या गोडाऊन मधल्या गोण्या आणायला सांगितल्या आणि तुम्ही अजून आणल्या नाही. अरे कामं करता का काय करता हा? अरे घर तेच वाटतं. मजूर आहे. हा बटन लावते. हा हा लावतो. लवकर चाल. मालकाला मी काय सांगू आणि तुम्ही खुशाल तांबा उचलत बसता. काय अक्कल लागेल तुम्हाला हा? चल. कामं करायला नको. त्याला निघा आता. आज दुपारपर्यंत झालं पाहिजे. आणि हो मला रिपोर्ट करा. हो सांगतो. चाल निघा. जी राम राम. राम राम. मालक आहेत का घरात? नाहीत, कालपासनं बाहेर गेलेत. काही काम होतं का? जी हा महापौर रावल्या. बरं बरं. राम राम कर. राम राम. ठीक आहे ठीक आहे. हा. इथल्या दिसत नाही तुम्ही, कुठे बाहेर राहता? होय आम्ही ह्या गावचे नाहीत, हां. भटक्या जमातीतले आहोत. काय ते? आम्ही गावात नाही राहत, गावाच्या बाहेर राहतो. बरं बरं. मालक बाहेर गेलेत, दुपार पावता येतील. थोडा वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही बसा. ठीक आहे. बसतो इथं. हा बसा. चल बस 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 बस. बा हां मी जरा आलोच. कुठं चालला? मी आलोच जरा पाय मोकळे करून हे ये. पाय काय झालं? नवीन गाव आहे, हा इकडे तिकडे भटकू नको. नाही नाही हा भटकशील नाही तर. नाही जरा इकडूनच चक्कर मारून येतो. हा जा 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 जा. बरं का काय? सांभाळू ना. हा हा. लागलं का ग? नाही ग जास्त नाही लागलं. काय रे, पोरगी पडलेली दिसते तरी पण मदत करणार नाही. ए तू मला काय बोलतीयस? हिला सायकल चालवता येत नाही तर कशाला करायचं आखोळानात? ए डबरिया, हा? तिला काय बोलतो रे? मला बोल की. आणि सायकलच्या पुढे दगड आला ना म्हणून पडले मी, कळलं ना? तू डबरे कुणाला म्हणतेय ग? जाऊ दे ग पिंकी,
उगाच कशाला कुणाच्या बी नादाला लागायचं. चल इथनं. कुठे गेलता? इथंच गेलो होतो जरा बाहेर. बा रामराम. अरे आलास तू? हो, तुम्ही म्हणले होते ना. साहेब बोला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना एका हुशारपुराच्या ऍडमिशन बद्दल. हो हो हाच तो. बर. नाव काय रे तुझं? म्या लाल्या आणि ह्यो मापोर रावल्या. राहुल्या. गाव कोणतं तुमचं? झिब्याची वाडी. आणि काम काय करता? कामाचं असं काही नाही मालक, मिळेल ते करतो. हे बघलाल्या, शिक्षण म्हणशील तर तो समजायचा अधिकार आहे. हो मालक. आणि शांतारामनं सांगितलं तुझ्या मुलाच्या कॉलेजचं. होऊन जाईल ते का, काळजी नको करू. लय उपकार झाला मालक. राहू दे राहू दे. मुंशीजी. जी मालक. आपल्याकडे काही काम आहे याच्यासाठी? आपल्याला तसे मळ्यामध्ये माणसाची गरज आहे. ठेवून देऊ आपण याला राखणदार. तसंही मळ्यामध्ये राहायला घर पण आहे. मग करा सगळी व्यवस्था यांची. हो मालक. लय उपकार झाला मालक. साहेब तुमची काही हरकत नसेल तर या राहुल्याला बी ठेवूया का इथंच वाड्यावर कामाला? तेवढाच मुन्शीजींना हातभार. मुंशीजी काय मत आहे तुमचं? ठीक आहे मालक, काय हरकत नाही. मग ये उद्यापासून आणि मुंशीजींच्या कामात मदत कर. वय वय. आणि मन लावून काम करा. मालक तुमच्यासारखे देव माणसं आहेत म्हणून जगात माणूस की कायम आहे. ठीक आहे ठीक आहे. पण याद राखा, गावात राहायला दिलं तर गावाचे नियम पाळावे लागतात. जी जी. तुमच्याकडून अशी कोणती चूक व्हायला नाही पाहिजे नाही, नाही, नाही. जेणेकरून गावाला त्रास होईल. नाही जी, नाही. समजलं? हो जी. अहो हा. आंघोळीला पाणी टाकलं, येत आहे ना? हो आलो आलो. हा या लवकर. मुंशीजी. जी मालक. काल छोटे मालक आले होते बंगल्यावर. नाही. कुठं गेले? राजा, याच्या बायकोला फोन लाव. हा. तिला सांग कानातले विक, मंगळसूत्र विक, नाहीतर स्वतःला विक. हो दादा. उद्याच्या उद्या नागेश पाटलाचे पैसे मिळाले पाहिजे म्हणा. नक्की दादा. अरे तू नागेश पाटील असा आहे की स्वतःचा ताप पण कोणाला फुकट देत नाही. तू आपला माणूस म्हणून तुला पैसे दिले आणि तू मलाच टांग देत होतास. राजा, हा. याच्या बायकोला सांग काय? की उद्याच्या उद्या नागेश पाटलाचे पैसे मिळाले नाही हो दादा. तर याच्या तिरडीची तयारी कर म्हणा. अरे चल. चल चल दाखवतो. चल. गजा, हा दादा. आपल्या सगळ्या पोरांना दारू, चिकन, मटण रोज देत जा. रोजच्या रोज समजा मिळालं पाहिजे. आणि हा हे घे, अजून काही लागले तर बंगल्यावर ये. हो दादा. दादा त्याच्यासोबत आपलं ते झिंगणांग चिकनांग होऊन जाऊ दे ना दादा. हा होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. या वर्षी गुलाल आपलाच. आपलाच. चल रे. हे सगळं त्याचंच आहे का? हो. कुठपासून कुठपर्यंत? हे इकडचं जिथपर्यंत तुझी नजर जाते ना ते सगळं आपल्या मालकांचं आहे. फक्त तू लक्ष द्यायचं. हो हो हो. त्यात तुझंही भलंच आहे. आणि बरोबर. आणि आता ही तुमची राहायची खोली. एकदाचा आलो. आजपासून तुम्ही इथे संसार थाटायचा आणि इथे राहायचं. हो जी, हो. ठीक आहे. पूर्ण लक्ष मळ्याकडे तुमचं राहील. हो जी. नीट लक्ष द्यायचं. हो. हा? काही अडलं तर मी आहेच. राहुल्या, तू ये आल्यावर. हा. ए, ए, बाबा मस्त आहे घर. ते सामान घ्या. चला.
काय व आपल्या रावल्या कॉलेजात कधी जाणार आहे? उद्या कळ. ते रावसाहेबांना वाड्यावर मुंशीच्या हाताखाली कामाला बोलवेल त्याले. ध्यानात ना रावल्या. ए हा? ध्यानात आहे ना? राधा काय झालं? ए आई ही अशी गपगप काय? काय माहित. दादा तू उद्या कॉलेजात चाललाय, आई बाबा शेतात चालले आणि घरल्या मी एकलीच. ए माझी लाडूबाई, कोण म्हटलं ग तू घरला ऐकली आहे? मी आहे ना. कॉलेज सुटल्या आहे ना, असं धावून धावून त्याकडे येणार बघ. खरंच? होय दादा तू घरला आले की मला शिकवशील? होय नक्की शिकवेन बघ मी तुला. हा आता जेव. बरं आई, तुम्ही माय शिक्षणासाठी सगळं केलं, हो. पण राधाच्या शिक्षणाचं पण काहीतरी पाहिलं पाहिजे ना. आव रावल्या काय म्हणतोय ते बरोबर आहे बरं का? ऐकताय ना? अरे दोघा शिक्षणाचं कसं जमल? कस परवड? कावरती सोडली ना तर समद परवडते बघा. ऐकताय ना मी काय म्हणलं ते? हा ठीक आहे. काय बोलते ती? बरं रावल्या, हा मालक आपल्याला चांगला माणूस भेटलाय बघ. त्यांचं काम करताना त्यांना कसला बी त्रास होईल असं काय बी करू नग. बर का? होय आई, मालकांनी जे बी आपल्यासाठी केलंय ना ते आभाळा एवढं आहे बघ. त्यामुळे मी असं काय बी नाही करणार. देव माणूस भेटलाय आपल्याला. हे एकदम खरं बोलली बर का तू. अरे काम दिलं, हाताला राहायला घर दिलं, काय पाहिजे अजून? हा कोण नाही करत? नाही करत. पण दिलं आपल्याला. बाकी काय देऊ का तुला अजून? नाही नको मला. तुम्हाला काय पाहिजे? यस सर. हे घे, हे डॉक्युमेंट पाटील सरांना द्यायचे आहेत आणि याला महाजन सरांचा वर्ग दाखव. ओके सर. चालेल सर. माझं नाव हनुमंत पिंगळे. अच्छा. मी या कॉलेजचा जुना शिपाई. किती प्रिन्सिपल आले न गेले पण मी मात्र अजून इथंच. जेवढा इथं मान सरांचा आहे तेवढाच माझा पण मान आहे. कोण बोललं कोण? सांगू का प्रिन्सिपल सरांना? चालायचं? चला. सर नवीन ॲडमिशन. हां ये आत ये. आत प्रिन्सिपल सरांनी तुझ्याबद्दल सांगितलं होतं. तुझं पूर्ण नाव काय? सर राहुल लालसिंग पवार. बर. हा राहुल पवार आपल्या इथे नवीन ॲडमिशन. याने 12वीमध्ये 90% मार्क्स मिळवलेत. याच्या टक्केवारीवरून तुम्हाला कळालंच असेल की हा हुशार आहे. तर आजपासून हा तुमच्यासोबत शिकणार आहे. ओके राहुल तू बसून घे. चालेल सर. हां चला नोट डाऊन करा. हे सर जाम पकवतात यार. कधी लेक्चर संपेल असं झालंय. हा संजय. काय? अरे संजय. अच्छा. रुपेश. Inorganic chemistry is divided into 4 units. First one is atomic structure and periodic table. Second one is chemical bonding. या डबऱ्याला पण इथेच यायचं होतं का? डबऱ्या तुला बरं जमतं का नाव ठेवायला?
चला बाकी उद्या कंटिन्यू करू. चल कुठे लायब्ररीमध्ये जाऊया का? चल उद्या भेटू. माझं बुक आणशील हा? हा मनोज. कसा दिसतोय हा बावळट? हा आपला जिगरी आहे बरं का. अच्छा. आधी कुठल्या कॉलेजला होता शिकायला? काय? अरे आधी कुठल्या कॉलेजला होता शिकायला? हा ते राष्ट्रीय महाविद्यालय. ओ ओके ओके. चल लवकर. कुठे निघाला? हा कुठे निघाला? ते लायब्ररीमध्ये चाललंय. अरे चल ना, तुला कॉलेजचं दर्शन घडवतो. चल. नको रे, त्याला जाऊ दे लायब्ररीमध्ये. अरे नाही नाही, त्याला कॉलेज दाखवतो मस्तपैकी आपलं. चल. चला. चल. नक्की काय आहे रे? कॅन्टीन रे. एकच नंबर मजा येते हा कॅन्टीनला. आणि खरी कॉलेज नंतरची शांतता तिथेच असते. अभ्यास करतायत. अभ्यास ऐका अरे, याचा अभ्यास करणारा माणूस कुठे अभ्यास करतो माहिती बरोबर बोलतोय तो. मला तर बरं वाटतं तिथे. मजा येते पण अभ्यास वगैरे करायला तिकडे. किती वेळा सांगायची तुला एकच एक गोष्ट. आता याच्या पुढे परत इथे फिरकलास तर लक्षात ठेव. कळलं? नक्की? चल निघ मग. हे बघ राहुल, ही आपल्या कॉलेजची आन बान शान असलेली जागा आहे. ए तंबी, 4 कटिंग आणि 4 समोसा लावा. आज आपला नवीन मित्र आलाय. आपण कोण आहे माहिती एक किशोर, तो बघ 90% वाला. ए 90% इथे मी. हा तूच. ये इकडे. कोण या? हे आपला सिनियर आहे, त्याला काही जास्त बोलू नका. आपलं ते काय म्हणते ते ऐकायचं आणि निघून जायचं बरं का. तिथेच थांब. वास येतोय. हा नाव काय तुझं? राहुल पवार. राहायला कुठे? हे इथंच गावाबाहेर. म्हणजे उपरी आहे म्हणूनच वास येतोय. माझ्या अंगाचा वास येतोय? अरे तुमच्यासारख्या बापांनी दिलेल्या गाड्यांवरती बूट ठेवून आम्ही येत नाही ना. 3 मैल लांबून चालून यायला लागतं आम्हाला. कळलं? ए बेट्या, मापात राहून बोलायचं. सिनियर आहे आम्ही. नाही नाही दादा तो. ए राहुल समजो याला. चल राहुल चल. निघ. नाश्ता करूया जाऊया. कोण चला रे. कोण होता रे तो? सिनियर आहे तो आपला. मोठ्या बापाची औलाद आहे ना, म्हणून त्याच्या नादाला नाही लागत कोणी इथं. हो रे, तो तसाच वाया गेलेला आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. सोडते, आपले समोसे येतीलच आता. तुझा मूड फ्रेश होऊन जाईल. ए तंबी, अरे समोसे घे ना. आलो रे. मुंशीजी. पैस मला सांग. 2025 आणि 1080 किती? 3105. अच्छा. हां आज ना तुला मी एक काम सांगतो. ठीक आहे. हे चेक कर. यात सोयाबीन हरभऱ्याचा सगळा हिशोब आहे. यातला सगळा हिशोब तू काढून ठेव. बाकीचं मी तुला नंतर सांगतो. हां चल बैस. आणि हो, या कामाचे तुला रोज 30 रुपये मिळतील. होय. ठीक आहे, काम कर. कळलं ते. ठीक आहे. अरे निवडणूक आली आहे, जेवढं सांगितलं तेवढं करा. काय मुंशीजी? हां काम कसं चालू आहे? ठीक चालू आहे मालक. आणि हा कोण? हा राहुल्या. नमस्ते. भटक्या पायाचा आहे मालक तो. रावसाहेब आता अशा लोकांनाही कामाला ठेवायला लागले. लक्ष ठेवा. हे आपले छोटे मालक. तू नको मनाला लावून घेऊ. चल काम करू आपलं. ते असेच बोलतात रे. तुली काय करते ग? ऐक. काय झालं? उगाचच का? काय चाललंय? सर, हे सगळं माझ्यासाठी चालू आहे का? मी बोर्डवर काय शिकवतोय तिकडे लक्ष आहे का तुमचं? हो सर. मग सांग बरं पुढची स्टेप. सर PV = RT + PB. हां ठीक आहे बस. आणि आपल्याला उत्तर आलं तर याचा अर्थ असं नाही की आपण आपसात बोलत बसावं.
अरे आपल्या बोलण्यामुळे इतरांना त्रास होतो हे जरा लक्षात ठेवा. येस सर. काय शिकवतो काय माहिती. तू येणार आहेस काय रे? हो. काय कळलं नाही रावल्याला का रागवलं? काय माहिती. तुला उद्या सगळं कॉलेज दाखवतो. काय तर पाहिलीच आहे तू. हां चालेल. नंबर एक आहे, नंबर एक. मी हा तूच. आता हे काय झालं? काय बोलायचं ते लवकर बोला, मला जायला थँक्यू. झालं. हो. नेक्स्ट. स्टार्ट. धनी, मला असं घरातनं काढू नका. मी बाई माणूस, या लेकराला घेऊन कुठं जाणार? माझ्यावर विश्वास ठेवा. हे पोरगं गोरं असलं म्हणून काय झालं? धनी, हे वावर बी तुमचं आणि हे बियाणं बी तुमचं. काय रे? धनी, दार नका ना लावू. धनी, धनी लावलं का? धनी, दार नका ना लावू. यो नांगर उठला. सविताच्या मदन घडीत नजर जाते तेव्हा तिच्या भरलेले हे बघ कशी बसली. लेकाच्या जास्त खोलवर नको जाऊस, नाहीतर रात्री उबडा झोपशील. अरे काय वाचत बसलाय भावा? ही संपूर्ण ज्ञान म्हणजे शाळा. पुढे खिंड कशी लढवायची ना, हा त्याचा अभ्यासच समज. तुम्हीच करत बसा बाबा हा अभ्यास. मला तर वाटतं तू पण एक नजर फिरवच. अरे बाबा, मी ह्याच्यापासून सगळा लांबच बरा. संजय, तू का नाही वाचत रे? ए नको नको, प्रज्ञाला कळलं तर नजरेत पण नाही ठेवायची ती मला. ती तुला नजरेतच ठेवणार नाही ना. फक्त तेवढंच ना, हे ज्ञान वाच आणि तू तिच्या नजरेच्या आता खाली जागा तू भर. अरे आशिक हे वेड आहे का रे? अगं पिंकी, अगं काय करते? काय चादर पकड ना नीट. पकडते ना. पिंकी, मला तर वाटतं ना तुझ्याकडून काहीच नाही होणार. हा वहिनी, आता हवाच अशी येते, त्याला मी तरी काय करू? जाऊ दे. अगं ए, इकडे लक्ष दे ना. वहिनी, काय? तो बघ रावल्या, त्याला बोलव ना मदतीला. ए रावल्या, हा इथे काम आहे. हा आलो. वहिनी साहेब, मला बोलवलं. चादर पकड. पर मी काय म्हणते, तुझं नाव असं काय रे? राहुल्या. ते काय ना वहिनी साहेब, आश्रमापासून वस्तीपर्यंत समधी माणसं आहे ना राहुल्याच नावाने हाक मारतात, म्हणून मग माझं नाव राहुल्याच पडून गेलं. नाही, वेगळं आहे थोडं, पण छान आहे. माहितीये का वहिनी, काही माणसं या जगात ना मिरचीहून तिखट आणि कारल्याहून कडू असतात. स्वतःला काय समजतात काय माहिती. म्हणजे अभ्यासात जरा जास्त हुशार असतील ना, आणि त्यात सरांकडून कौतुक झालं तर जास्त शहाणपणा करायला लागतात. तुम्हाला माहिती आहे का वहिनी साहेब,
काही लोकांना आहे ना माहिती असतं आपलं आहे ना काय बी चालणार नाही बघा, तरी पण उगाच पुढे 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 करत राहतात. ए डबऱ्या, जास्त शहाणपणा करू नका. तू कोणाला बोलतेस ना ते मला चांगलं माहितीये. अरे एक मिनिट, काय चाललंय काय तुमचं? हा आलोच. मला आहे ना तुमच्या बरोबर हुजत घालायला वेळच नाही बघा. चला. हा चल निघ निघ. पिंकी धर. इकडे या. आलो. आईने सामान आणायला सांगितलंय. आता हा. रात्री परत तो आणून देतो की. नाही हा, आईने आत्ताच आणायला सांगितलंय. अच्छा. याला सांगा ना. हे रावल्या, इथं ये. ही यादी घे आणि सायकल घेऊन जा. सदा काका, मला सायकल चालवता येत नाही हो. सायकल चालवता येत नाही? हा? अरे गावोगावी भटकणारी माणसं ना तुम्ही, पण साधी सायकल चालवता येत नाही? काय रे, डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे का? कामा नाही का? चला कामाला लागा. जी हो. आणि हो, तू या पोऱ्यापासून जरा लांब राहायचं, कळलं? चल रे, गाडी काढ.
ए बेट्या, दम असेल तर येतोस का खेळायला? काय गरज नाही. तू खेळ ना, आम्ही बघतो. घाबरलास वाटतं. तुला काय वाटतं, घाबरतात का सगळे? जेवढा माज बोलण्यात आहे तेवढा अंगात पण आहे का? याला माज दाखव. नको जाऊ दे रे. तुला माज बघायचा का माझा? अरे मग दाखव ना. थांब ना. अरे काय करतोय? कुस्तीत माज असून चालत नाही, त्याला डाव खेळावा लागतो. डाव. आज धमाल झाली हा. एकच नंबर कुस्ती झाली आजची हा. रावल्या, भावा जिंकलास तू. बोल काय खाणार आज तुला आमच्याकडून ट्रीट. हे नको, कशाला उगाच? कशाला काय? तंबी इकडे रे. काय राहुल्या, कुस्ती खेळास? किशोराच्या नंतर कोणती कुस्ती पण पाहणार नाही, माहित आहे का? बरोबर आहे. चांगली जिरवलीस तू त्याची. ऑर्डर देण्या अगोदर सांगतो, मागची उधारी दिल्याशिवाय काहीही मिळणार नाही. ए तंबी, याच्या आधी पण बोलला होता, आम्ही दिले नाही ना? जा कटिंग आणि बटर टोस्ट घेऊन ये. जा. लागून काय रे त्याला पिडता सारखं? राहुल्या, किशोरच्या गँगचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं बघ. नका रे उगाच सारखं सारखं त्या किशोरचा विषय काढू. राहुल्या, जरा 2 मिनिट साईडला येतो का? बोलायचंय. आलोच. हा जा जा. राहुल्या, हा गावाच्या बाहेरचे मैदान आहे ना, तिथे संध्याकाळी येऊन भेट. कशाला? घरचं काम आहे. काय? आल्यावर सांगते ना. ये पण नक्की. मला तर वाटतं ना किशोरला बदल लागून आला. काय बोलली रे? घरचं काम होतं रे जरा. घरचं काम होतं. बरं, ठीक आहे. तंबी आणणार लवकर. काय झालं? मला का बोलवलं इथं? काय काम आहे? त्या दिवशी तो सदा काका तुला सायकल चालवता येत नाही म्हणून नको नको ते बोलला. म्हणून मग मी विचार केला की मी तुला सायकल शिकवेन. चल बस. त्याची काही गरज नाही. ए, तू स्वतःला काय समजतोस रे? तुम्हाला काय करायचं त्याचं? मी मला काही समजेल ना, माझं मी बघून घेईल काय समजायचं ते. असं का? मला वाटलं की मी तुला सायकल शिकवावी. तुला शिकायची की नाही ना, ही तुझी मर्जी. आणि हा, मला काय करायचं ना ते मी वेळ आल्यावर तुला सांगते. आता बस. चल चल आता. बघतोस काय? बस लवकर. मन मोहरलं, मन बहरलं, मन मोहरलं, मन बहरलं, मन झालं या फुलपाखरू. मन मोहरलं, मन बहरलं, मन झालं या फुलपाखरू. कोवळ्या कोवळ्या मनातली ही प्रीत कशी सावरू. मन मोहरलं, मन बहरलं. जीव झाला कावरा अन मन हे बावरला. राही
मन हे का भुललं जीव झाला कावरा अन मन हे बावरला राहिले ना मीच माझे मन हे का भुललं रंगले मी गंगले नाही गुपित का कळलं मन वेडावलं मन नादावलं मन वेडावलं मन नादावलं मन लागलं या भिरभिरू कोवळ्या कोवळ्या मनातली ही प्रीत कशी सावरू मन मोहरलं मन बहरलं कळले नाही मनातली का प्रीत जागली काळजाची धडधड या का वाढली कळले नाही मनातली का प्रीत जागली काळजाची धडधड या का वाढली उमजलं ना समजलं कसं बांध हे सुटलं मन झपाटलं मन पिसाटलं मन झपाटलं मन पिसाटलं मन कसं हे मी यावरू कोवळ्या कोवळ्या मनातली ही प्रीत कशी सावरू मन मोहरलं मन बहरलं मन मोहरलं मन बहरलं मन मोहरलं मन बहरलं राहुल्या सायकल शिकून झाली हा एकदाची. काय पण काय भावा, प्रेम आणि सुगंधी फुल सारखंच, त्याला किती झाकून ठेवा त्याचा गंध असा दरवळत राहतो. आपल्या कॉलेजमधलं नवीन शायर आला. वा वा. हे बघ कोण आले बघ. ए तुम्ही इथं कचरा गोळा करा, मी तिकडचं बघतो. कचराच गोळा कर नक्की. जा हे थांबा बघूयात आपण काय करतोय. गुड मॉर्निंग. मी करतो ना. काय भावटे का काय बघ येड. आलाय आलाय पचका झालाय गप. बघ कसा शांतता झाला. काय संजय झाली का स्वच्छता मोहीम. ए कुठेतरी जाऊया. चला चल. कुठं. चला रे कल्टी मारूया. कंटाळा आलाय. चल. ए नको नको जा तुम्ही. ए सोड. मी नाही येणार. अरे चल. मला नाही अरे, चल रे. यायचं. ए ओकेस ना. हे जर आलोच जरा जाऊन. हे बेट्या, कॉलेजमध्ये शिकायला येतोस की पोरी फिरवायला? तुझा काय संबंध. माझा संबंध. तुझी लायकी काय आहे रे. भेण्याची नवीन चप्पल तर बघ. एवढी महाग चप्पल, ते पण या बेट्याच्या पायात. नक्की याच्या बापानं कुठेतरी मजबूत हात मारलेला दिसतोय. तोंड सांभाळून बोल किशोर. मला बोट दाखवतो. धरा रे याला. ए
आता तुला दाखवतो. काढ रे ती चप्पल. हा चल काढ. मला बुट दाखवतो. काढ काढ चप्पल काढ. चप्पल दे. तुझ्यासारख्याच्या पायात ही चप्पल शोभत नाही. किशोर कळलं? काय रे काय चाललंय? पुढच्या वेळेस सर वाचवणार नाही. चला रे. शेवटी तू चप्पल नाहीच घातलीस ना. तुमच्या लोकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुमच्यासाठी कितीही केलं ना तरीही तुम्हाला त्याची किंमतच कळत नाही. पैशासाठी चप्पल विकली तर नाही ना. तुला कळतंय का मी हे सगळं तुझ्यासाठी का करत होते ते? कारण मी जीवापाड तुझ्यावरती प्रेम करत होते. पण बस आता नाही. जर तुझ्या नजरेत माझ्या प्रेमाची हीच किंमत असेल ना तर नको मला असलं प्रेम. अगं पिंकी माझं ऐक. तू गप्प बसा. ज्याला प्रेमाचा अर्थच कळत नाही ना अशा मुलाला आपला बनवण्याचा विचार करत होते मी. पिंकी माझं ऐकशील? कामिनी मला काहीही ऐकायचं नाहीये. जा तू इथून. थांब पिंकी, तुला त्याच्या पायात चप्पल नाही हे दिसलं का माहितीये? कारण त्या किशोरनी आणि त्याच्या मित्रांनी तू दिलेली चप्पल तोडली. काय सांगतेस तू? आणि मी राहुल्याला उगाचच नको नको ते बोलले ग. राहुल्या आय एम सॉरी. मला माफ कर. सॉरी. मी तुला नको नको ते बोलले ना. काय करू रे. मी तुला असं नाही बघू शकत ना म्हणून राग आवरू शकले नाही. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते राहुल्या. पण तू पण तर मला सांगायला हवं होतं ना. प्लीज असं सोडून जाऊ नकोस. आय एम सॉरी राहुल्या. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. थांब एक मिनिट. हे बघ मी सुद्धा तुझ्यासाठी अशी चप्पल काढून फिरू शकते. प्लीज राहुल्या मला असं सोडून जाऊ नको. राहुल्या प्लीज सोडून जाऊ नको प्लीज. तुम्ही माझ्यावरती जीवापाड प्रेम करता. हो पण हे शक्य नाहीये. कारण मी हा असा आणि तुम्ही. नुसतं चप्पल काढल्याने आपल्यामध्ये समानता नाही होणार. नाही होणार. प्रत्येक क्षणी तुझा भास हा बेभानले असे मन. हृदयाचे ठोके तुझे बोलतात सदाच तू. पिंकी, ए पिंकी, अगं नुसतं ताट घेऊन काय बसली? जेव ना. पिंकी काय झालं? तुला काय झालं? अगं आई सारखी हाका मारते आहे.
तुझं लक्षच नाही. कॉलेजमध्ये कोणी काही बोललं का? कोणी बोललं असेल तर सांग मला, तंगडच तोडतो त्याचं. नागेश गब्बस, असं बोलतात खरे बहिणीशी? हां, आता कोणाशी कसं बोलायचं हे पण तुम्ही शिकवा मला. पिंकी बाळा, काय झालं? काही नाही पप्पा. ऐक ग, ती भाजी वाढ. हा सामना सुरू आहे. JES सिनियर जालना विरुद्ध कोठारे सिनियर नांदुरा आणि आपल्या संघाकडून कामिनी खेळत आहे. बघूया कामिनी आपल्या संघासाठी काय करते ते. कामिनी आतापर्यंत बेस्ट रेडर म्हणून प्रसिद्ध आहे. बघूया उजव्या रक्षकाने आपली बाजू राखून झाल्यानंतर कामिनी डाव्या बाजूला खेळते. डावीकडून कोठारी संघाने बाद केलंय कामिनीला आणि कामिनी बाद झाल्यानंतर कोठारी संघाला बोनस पॉइंट मिळाला आहे. पिंकी तू अशी गप्पा का? आता पाळी आहे कोठारी सिनियर नांदुरा आणि त्यांच्याकडून खेळायला आलेली आहे चंपा. चंपा आत आली आणि तिला धरायला तीनही सिनियर क्षेत्र कंबर कसून तयार झालेले आहे. आता बघूया फारच रोमांचक मोमेंट, सगळ्यांचे श्वास रोखून धरले. बघूया काय करताय. ओहो, आणि हातातून सुटून चंपा परत गेलेली आहे आणि आता पुन्हा नव्या दमानं. राहुल्या, मी तुला काल काहीतरी विचारलं होतं. इकडे तिकडे काय बघतोयस? मी तुझ्याशी बोलते. नंतर बोलू आपण. नाही, मला आत्ताच सांग. एकदा सांगितलेलं कळत नाही का? नंतर बोलू आपण. ए शंकर पाळ्या, काय लावलं रे इथं? बाहेर जाऊन मर ना. काय रे डबऱ्या, तुला काय झालं एवढं? हा, तू काय वकील आहे का त्याची? तू कशाला मध्ये बोलते? ए, त्यांना काय बोलतो? मला बोल ना. तू काय शाळा आला? तुम्हाला काही कळतंय का? काय चाललंय हे? लायब्ररी आहे ही. चला बाहेर जा. राहुल्या, तुझ्या मनात काही नाही ना माझ्याबद्दल? खरं सांग. मग तुला का फरक पडतो रे मला कोणी काही म्हटलं तर? माझ्या मनात जे आहे ना तेच तुझ्या मनात आहे. मग बोलत का नाहीयेस तू? असाच वागणार आहेस का माझ्याशी? का माझं प्रेम खरंच तुला कधीच कळणार नाहीये? बस, हा प्रश्न मी आता तुला कधीच विचारणार नाही. पिंकीजी, पिंकीजी, मला कळताय हो सगळ्या गोष्टी, पण काय बोलू, कसं बोलू मला काही समजत नाही. कारण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. पण हो, मला तुम्ही खूप आवडता. इतके आवडतं की मी तुमच्याशिवाय जगण्याचा विचार आहे. खुळ मन हे खुळ माग माग तुझ्या पळ हरवलं तुझ्या मंदी खुळ खुळ मन हे खुळ 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 मन हे खुळ माग माग तुझ्या पळ हरवलं तुझ्या मंदी खुळ खुळ मन हे खुळ काळ जात रुतलं या ग भारी तुझं रूप बघून बघून तुला मला चढतो या रूप काळ जात रुतलं या ग भारी तुझं रूप बघून बघून तुला मला चढतो या रूप हरलं भान उरी तुफान काहीच ना कळ खुळ खुळ मन हे खुळ माग माग तुझ्या पळ हरवलं तुझ्या मंदी खुळ खुळ मन हे खुळ
गुलू गुलू बोलन हे तुझं ग अलवार, ऐकून या जीव माझा झाला ग बेजार. गुलू गुलू बोलन हे तुझं ग अलवार, ऐकून या जीव माझा झाला ग बेजार. विसरून देह भान बसलो तुझं ध्यान लावून, सरभरला जीव हात मान घालून. ध्यानी बी तूच मनी बी तूच तूच सगळीकडे. खुळ खुळ मन हे खुळ माग माग तुझ्या पळ, हरवल तुझ्या मंदी खुळ खुळ मन हे खुळ. उंच पाखरागत जातो उडून, सैर वैर फिरतो सारे बंद तोडून. हे उंच उंच पाखरागत जातो उडून, सैर वैर फिरतो सारे बंद तोडून. डंख तुझ्या फिरतीचा गेला असा जहर देऊन, नाद खुळा तुझा जातो येड लावून. अडलूया धड पडलूया फिरमात पडलूया. खुळ खुळ मन हे खुळ माग माग तुझ्या पळ, हरवल तुझ्या मंदी खुळ खुळ मन हे खुळ. काळ जात रुतल या ग भारी तुझं रूप, बघून बघून तुला मला चढतो याव रूप. हरल भान उरी तू भान काहीच ना कळे. खुळ खुळ मन हे खुळ माग माग तुझ्या पळ, हरवल तुझ्या मंदी खुळ खुळ मन हे खुळ. आपण सुद्धा असं उंच डोंगरावर घर बांधायचं, जिथे कोणीच नसेल, फक्त तू आणि मी. काय आहे ना पिंकीजी, माझी पण खूप स्वप्न येतो. मला पण आहे ना शिकून खूप मोठा माणूस बनायचं आहे. आई वडिलांची सगळी स्वप्न पूर्ण करायची. तुमच्या वडिलांना भेटून तुमचा हात मागायचा आहे, पण सगळ्यांच्या मंजुरीने, सगळ्यांच्या सहमतीने मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे पिंकीजी. मला सुद्धा तुझी ही सर्व स्वप्न पूर्ण होताना तुझ्या सोबत राहायचंय. अरे हा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणले? एक मिनिट हा. काय आहे डब्यात? हे घे, उघड तर आधी. गाजराचा हलवा. खाऊ मी? कसा आहे? छान आहे. मी बनवलंय. ते काय आहे ना, आता लग्नानंतर मला स्वयंपाक करायचा आहे, म्हणून म्हटलं आतापासूनच सुरुवात करावी. असं आणखी काहीतरी आहे माझ्याकडे तुझ्यासाठी. आणखी काय आहे याच्यात? शर्ट? कशाला ना? कसं आहे? छान आहे. राहुल्या, कॉलेजमध्ये तुला कोणी कपड्यावरून बोललं ना, मला बिलकुल आवडत नाही. खूप मस्त आहे शर्ट, मी नक्की घालेन. राहुल्या, इथं ये. बोला. मुंशीजी तुला 40 रुपये देतात ना? पण तुझ्या कपड्यावरून वाटत नाही की हे कपडे 40 रुपयाचे असतील म्हणून. काय राहुल्या, तुला आज मुनीम काकांनी बोलवलंय. चला येऊ मम्मी. या.
आपली पहिली भेट आठवते का रे? हो आठवते ना. आणि ते सुद्धा आठवते हा की तुम्हाला सायकल चालवता येत नव्हती. तुला माहितीये का काय झालं होतं? मी माझ्या फ्रेंड सोबत रेस लावली होती आणि माझा तोल गेला आणि मी पडले. पिंकीजी, हा, तुम्ही मला तो एक शब्द बोलला होता बघा, काय होता होतो? ते काय आहे ना, हं. रागात असल्यावरती मनात जे असतं ते तोंडावर येतच. अच्छा, असं असं कर ना. ओ, थांबा, हे होतं होय मनात तुमच्या. मस्ती करत होते. प्रत्येक क्षणी तुझा भास हा बेभानले असे मन, हृदयाचे ठोके तुझ बोलतात एकदाच तू फक्त हो मन. तुझ्यासाठी हे सारे जग माझे प्यारे, कळले ना कधी की मन माझे हारले रे. पावसाचे हे वारे तुझ्या दिशेने आले, भरलेल्या डोळ्यात ओढ तुझी लावली. दादा काय रे बेट्या, जास्त ओढायला लागल्यास काय? का काय झालं? काय झालं? रावसाहेबांच्या पुरीला फिरवतोस वरून मला विचारतोस काय झालं? तुला काय घेणं देणं रे त्याचं? मला काय करायचं ते माझं मी बघून घेईल ना. तुला काय करायचं ते तू तुझं बघून घे, जरा तुझ्या कामाकडे लक्ष दे. पिंकी, त्या किशोरने रावलेला पुन्हा अडवले. पिंकीचा भाऊ कोण आहे माहिती आहे तुला? नागेश पाटील. येत्या निवडणुकीत उभा राहणार आहे तो. त्याला जर का हे प्रकरण कळलं ना तर तुझं घर आणि कॉलेज सगळं संपलं समज. काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे? जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेव. चला रे. राहुल्या, काय हे सगळं? तो तुला इतकं काही बोलून गेला आणि तू त्याला काहीच नाही बोललास? तो जे काय बोलला ते खरं बोलला तो. म्हणजे राहुल्या, काय र, कसला एवढा विचार करतोयस? अभ्यासात लक्ष लागत नाही वय? असं नग करू बाळा, नीट मन लावून अभ्यास कर. अरे समद्यांची आस लागली आहे बघ तुझ्यावर. मी तुझा बा, वस्तीवरच्या समद्या माणसांचं लक्ष तुझ्यावर हाय. मालकाची कामं बी जोमानं कर बर का. त्यात काय बी चूक होऊन देऊ नको. काळजी घे. आई, मला माहिती आहे वस्तीवरच्या समद्या माणसांची, मालकांची माझ्यावरती खूप उपकार आहेत. अंगात बळ आहे तोपर्यंत मी त्यांचे उपकार कधीच नाही फेडू शकणार आणि ते उपकार मला विसरता पण नाही येणार. मी खरं सांगतो, मी काही चुकीचं नाही करणार. लई गुणाचं हाय बाळ माझं. बर, आता लई रात झाली, ठेवून देते आणि झोप. ठीक आहे. हां, संध्याकाळी ना हा येतो. मागच्या वेळेस त्या ऐन टायमावर लाईट गेली होती, त्यावेळेस लाईटासोबत तू पण गेला असता. मग पिंकी, आता कुठं? कॉलेजमधनं आली आहेस ना? आता कुठं?
दादा ते मी शैलाकडे चालले होते, संध्याकाळपर्यंत येते. तिने बोलवलंय मला. अंधार पडायच्या आत यायचं. हॅलो, जाऊ मी? हा नीट ऐक. कार्यक्रमाची तयारी झाली आहे. त्या कार्यक्रमाला सेलिब्रिटी येणार आहे. हां, मी येतोच अर्ध्या तासात. तू नक्की ठरवलंयस? आता काही वेळ का होईना आपल्याला शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण शिक्षणाबगैर सगळं अपुरं आहे. मग आपण कॉलेजमध्ये भेटूया ना. पण पहिल्यासारखं नाही भेटता येणार पिंकीजी आता परत आपल्याला. काही वेळ का होईना आपल्याला हे सगळं केलंच पाहिजे. ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना पिंकीजी. पटतंय का? राहुल, माझी एक इच्छा आहे. कोणती? तुम्हाला पिंकीची नाही, पिंकी म्हणायचं. असं माझ्याकडनं एकत्र लगेच नाही होणार. पण मला थोडा वेळ गेला ना की मी नक्की म्हणेल. काय झालं? काय नाही, चाल. हो, नागेश दादाचा कार्यक्रम कुठे आहे? नागेश भाऊ, हे बघा. तुला पाहून मनात झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग होतय. तुला पाहून मनात झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग होतय. तुला पाहून मनात झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग होतय. नखरे वाली तू छमया चमक चल्लो, ग पाहून तुझा हा जलवा मी सारच हरवून गेलो. तू नखरे वाली तू छमया चमक चल्लो, ग पाहून तुझा हा जलवा मी सारच हरवून गेलो. गोरा गोरा हा मुखडा झाला दिलाचा तुकडा. गोरा गोरा हा मुखडा झाला दिलाचा तुकडा. कस मनात लई लई भरतोय, माझ्या मनात लई लई भरतोय. तुला पाहून मनात झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग होतय. तुला पाहून मनात झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग होतय. तुला पाहून मनात झिंगनांग चिकनांग झिंगनांग चिकनांग होतय. चिकना तुझे गोरे गुलाबी गाल, तू बुलबुल या काळजाची करू नको जीवाचे हाल. तू चिकना चिकना तुझे गोरे गुलाबी गाल, तू बुलबुल या काळजाची करू नको जीवाचे हाल. हे बघ कसं उडतय
तुझ्यासाठीच झुरतय अग बघ कसं उडतय तुझ्यासाठीच झुरतय भोवती कसा तुझ्या घुटमळतय भोवती कसा तुझ्या घुटमळतय बघ ना तुला पाहून मनात झिंगनंग चिकनंग होतय 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 हा दिघ्या हे दिघ्या तू इथं माझ्या पायाजवळ काय करतोय? दादा मी काल तुम्हाला किती फोन लावले तुम्ही एक बी फोन उचलला नाही माय. मुद्द्याचा बोल. नक्की? अरे बोल की बोल. दादा काल मी पिंकेताईला एका मुलासोबत हातात हात घालून बसलेलं पाहिजे. तू जे सांगतो ते जर खरं नसल तर तुला जित्ताच गाडला समज. ऐचन दादा खरंच पाहिलं मी बसलेलं. कपडे आण रे. पिंकी बाहेर ये नाहीतर म्यावर येतो. नागेश काय झालं रे पिंकीच्या नावानं ओरडायला? तुमच्या पिंकीने बघा काय कारनामे केलेत ते. पिंकी बाहेर ये. नागेश काय झालं बाळा? काय झालं एवढं ओरडायला? शांत हो जरा. हे तुझ्या पुरीलाच विचार काय केलं ते. दादा दादा बोलायचं नाही. दादा बोलायचं नाही. नागेश स्पष्ट काय ते बोल. काल कुठल्या पोराबरोबर भटकाला गेली होती ती विचारा तिला. पिंकी नागेश बोलतोय ते खरं आहे का? पप्पा राहुल चांगला मुलगा आहे. चुप. तो उपऱ्या आणि चांगला घरी नौकर म्हणून काम करणाऱ्या त्या उपऱ्या मुलाबरोबर हिनं आपल्या इज्जतीचे धिंडो उडवले. मी हिला आधीच सांगितलं होतं त्या पोऱ्यापासून लांब राहायचं. थांब पिंकी काय ऐकतोय आम्ही हे? आई राहुलला चांगला मुलगा आहे. वेळ आल्यावर तो तुमच्याशी बोलणार होता माझ्यासाठी. हिच्या तर नागेश अरे ती बहीण आहे तुझी. आता मी त्यांना बाहेर काढणार. मी पप्पा नको. चल आजपासून इथं कॉलेज बिला सगळं बंद आहे. चल चल. कामे धंदे करायला वाटत नाही काही. चल 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 लांब राहायचं. चल हे बघा ही मला विचारल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही. हा चल. शांताराम तुम्ही नागेश सोबत जा नाही तर तो राहुल्याला आज जिद्द सोडणार नाही. साहेब मी असं काही होऊ देणार नाही. पिंकी कुठे आहे रे? माहित नाही हो मला. सोडत नाही. दादा थांब. नागेश थांब. त्याला दाखवतोच आता की आमच्या नादी लागलं म्हणजे काय होतं. विचार त्याला. कुठे आहे? ओट नागेश दादा उया तर ओट. मी काय केलं? नागेश दादा दाखवतो तुला काय झालं ते.
करेल तो. सगळे बघतायत साहेब, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. ही बातमी जर पसरली तर आपल्याला खूप महागात पडेल साहेब. याला समजून सांगा सानाला. नंतर बघूया. इच्छा तर म्या. नागेश, बस खाली. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. अशा उपऱ्याला दाराबाहेर ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती. करा करा अजून उपकार. हिने काही खाल्लं? काय नाही खाल्लं सकाळपासून तिने. काय खायला दिलं तर सगळं फेकून देते ती. सुनबाई बघा, काही खाते का ती? ए लाल्या, लाल्या, लाल्या कुठे? अव जी 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 मालक, काय झालं? सामान बाहेर काढ. चाल सामान बाहेर काढ. पण झालं काय? आमच्या पिंकीला तुझ्या पोराडं नादी लावून आमच्या आबरूवरच घाला घातला. बघा बापू बघा. नाही नाही, शेवटी जात दाखवली ना उपरिया. राकेश थांब थांब तू. झाल्या, खूप चांगली परतफेड केली तुझ्या पोरानं. हे बघ, माणुसकीच्या नात्यानं मी खूप केलं तुझ्यासाठी. त्याची परतफेड जर करायची असेल तर तू एकच काम कर, हे गाव सोडून जा. परत दिसायचं नाही इथं. चला निघायचं इथून. चाल निघ आता. नागेश थांब. काय रे नागेश, चल. ए बाळा चल निघा. लाल्या, अरे काय केलं तुझ्या पोरानं हे? त्याच्या या चुकीनं पुन्हा तुम्हाला तिथे नेऊन ठेवलं जिथून तुम्ही आला होतात. आता मालकही कोणाची मदत करणार नाही. आणि मी काय तोंड दाखवू रे मालकांना? आई, काय ग हे? बा, काय झालं? काय हे? काय झालं तुला ठाऊक नाही काय आहे? काऊन केलास होता? तुला ठाऊक नाही? काऊन केलं? काऊन केलं असं? सांगण्यात आज तिथं ते सोडत नाही तुला. आई, तू ही आई गेली खड्ड्यात. तुझ्या शिक्षणापायी आम्ही वस्ती सोडली, नाती गोती तोडली, आणि तो त्याची परतफेड म्हणून पिरत केली. अरे ज्या माणसानं आम्हाला एवढे उपकार केले, त्याच्यात पोरी सगळं पिरमाचं सूत जुळून बसला तू. ऐकून ते रे गाणं बा. अरे कायचा बा मेला माझ्यासाठी. चल एक. हा, माय मेली, बाप मेला, समजे मेले. चल एक. पुरा बिलकुल काही तोंड नाही दाखवायचं पुरा. चालले तोंड काळ करतो. ए चला तुम्ही बी निघा. समजायची माती करून टाकली तो.
ए व्हाय ना आतमध्ये व्हाय चल मेला म्हणलं ठेव सामान बांध राहुल मला पिंकीजींना एकदा तरी भेटायचंय. तू काय वेडा आहेस का? कळत कसं नाही तुला काही? आता हे सगळं झालं ते काय कमी आहे का? पिंकीला भेटणं तुला एवढं सोपं वाटतं? ते मला काय माहित नाही, पण मला एकदा पिंकीजींना भेटायचंय. मला मालकांना सगळं खरं खरं सांगायचंय. आणि काय सांगणार रे? हेच की मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो आणि मोठा माणूस झाल्यावर तिचा हात मागायला घरी येईन? अरे काय बोलतोस तू? हे बघ राहुल, असं राहणं आणि पिंकीला भेटणं आयुष्यात शक्य नाही. बघ, विचार कर जरा. इथं पीसीओ कुठे? हॅलो. हॅलो, हा कोण बोलतोय? मी राहुल्या बोलतोय. राहुल्या, तू इथे कशाला फोन केलाय? कोणाचा फोन आहे का? ते माझ्या आईचा फोन आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. हॅलो. वहिनी, मला पिंकीजींसोबत एकदा बोलायचंय हो. ते शक्य नाही राहुल्या, कारण पिंकीला तिच्या रूममध्ये डांबून ठेवलंय. अहो, पण हे का? आमचं प्रेम तुम्ही समजताय तसं नाहीये हो. राहुल्या, प्रेमाला आणि प्रेम करणाऱ्यांना आजपर्यंत कोणी समजलंय का रे? हो हो, आले आले. चल राहुल्या, मी आता फोन ठेवते. अहो अहो, पिंकीजीशी बोलायचंय हो. अहो. हा एक बोलू का? हा बोल. नाही म्हणजे तुम्ही रागवू नका. ते मला असं म्हणायचं होतं की तुम्ही मला असं म्हणायचं होतं की तुम्ही पिंकी आणि राहुल्याच्या प्रेमाला विरोध नका करू. शाता, तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता ना, तर सुरुवात हाताने आणि शेवट पायाने तुळत केली असती. त्या पोऱ्याने पिंकीला भरोड घातली आहे. अहो, पण मला म्हणायचं. बस, एक शब्द बोलू नको आणि मला शहाणपणा शिकू नकोस. तो ट्रॅक सूट दे. पिंकी, रडू नको.
माझ्यामुळे झालंय. वहिनी राहुल खूप चांगला मुलगा आहे ग. त्याने मला सांगितलं होतं की आधी आपण आपल्या शिक्षणावर लक्ष देऊ आणि वेळ आली की घरी सांगू. पिंके, आता खूप उशीर झालाय ग. कारण तुझा दादा उद्याच तुला तुझ्या मामाकडे पाठवणार आहे. जे माझ्या बाबतीत घडलं ते मी तुझ्या बाबतीत नाही होऊ देणार. म्हणजे माझी खूप इच्छा होती कॉलेज पूर्ण करावं, नोकरी करावी. पण तुझ्या दादाची माझ्यावर नजर काय पडली, सगळं अपुरंच राहून गेलं ग. पण ते मी तुझ्या बाबतीत नाही घडू देणार. तू 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 जा इथून. हे घे, तू जा पिंकी, तू जा इथून, तू जा. पिंके, मी तुला म्हणाले होते ना की तुझ्याकडून काहीच नाही होणार. पण मी चुकले ग. प्रेम केलंस तू, जे सगळ्यांना नाही मिळत. वहिनी, जा. पिंकीजी, मी तुमचा राहुल्या. राहुल्या, शांत हो. राहुल, चल लवकर निघू इथून. इथं थांबणं ठीक नाहीये. तुम्ही चला, सायकल संजय घेऊन ये. दार उघड. पिंकी, अगो अहो नागेश, अहो अहो ऐकलं का? न्या नागेश, लवकर या. काय झालंय? काय झालं? अहो पिंकीच्या रूमचा दरवाजा उघडाय. पिंकी नाही रूम मध्ये. आता दाखवतोच याला.
आपल्या घरच्यांना खूप मोठा गैरसमज झालेला आहे. आपण त्यांना भेटून आपला विचार सांगितला पाहिजे, कारण आपण काहीच चुकत नाही. नाही रावल्या, ते लोक नाही समजणार. आपण एकदा बंगल्यावरती जाऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे. मला खात्री आहे की मालक माझं नक्की ऐकतील. भावा, लक्षात ठेव, तू जर बंगल्यावर गेलास ना, नागेश तुला सोडणार नाही. हा हो, मग मला पण आता तेच वाटत आहे, कारण पिंकीच्या पण घरी आता कळलं असणार की ती घरी नाही म्हणून. अरे पण हे सगळं कशासाठी? आम्हाला कुठे पळून जायचं नाहीये, आणि पिंकीचं आणि माझं आधीच ठरलेलं आहे. आम्हाला कुणाला दुःख देऊन स्वतःला सुखात राहायचं नाहीये. आम्हाला आनंदाने संसार करायचा आहे, पण सगळ्यांच्या आशीर्वादाने, आणि मग आम्हाला एकत्र राहायचंय. अरे रावल्या, हे तुला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, पण पिंकीच्या घरचे हे समजून घेतील का? राहुल्या, तुझा विचार बरोबर आहे रे, पण तू जे हे सगळं जिच्यासाठी करतोय तीच तुझ्यापासून लांब झाली तर? राहुल्या, हे सगळे बरोबर बोलतायत. जर आत्ता आपण घरी गेलो ना, तर मला माझ्या घरातले मामाकडे पाठवून देतील. त्यापेक्षा आपण इथून दूर निघून जाऊया प्लीज. मी बघतो काय करायचं ते. ऐकत नाही ना मायवाला बी. अरे पण लोक बोलतात त्याचं काय? लोक काय बोलणारचे? रावल्याला पहिले समजावून सांग. ऐकलं पाहिजे ना. असं कसं नाही? नागेश दाची गाडी. कोण रावल्या कुठे? अरे नागेश दादा हे गेला. हे थांबा. अरे हे प्रकरण माहीत झाले बसणार. रावल्याला आमच्या बसने लांब पाठवलंय म्या. आमच्यासाठी बसण्यात गेला तो मेला. तुला काय वाटलं? तू हे बोललास तर तुला मी सोडेन? चांगले उपकार फेडलेस रे उपऱ्या. नागेश, कुठे आहोत आपण बघ जरा. बघ लाले, आम्ही तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी काय केलं हे इथं सांगण्याची गरज नाही. जी मालक. तर बी तुला उपकाराची परतफेड करायची असाल तर फक्त एक कर. रावल्या आणि पिंकी जर इथं आले तर त्यांना आमच्याकडे घेऊन ये. अरे त्यांना अजून जीवन कसं जगायचं याची समज नाही, पण मला खात्री आहे ते आपला ऐकतील. आणि त्यांना बघल्यावर. जी मालक. चला रे, चल. चांगलं नाही केलं तो या पोरानं. वाईट केलं. शेण घातलं तोंडात. बरोबर आहे. मालक येऊन बरं नाही केलं गड्या. 10 वेळा विचार करायला पाहिजे होता ना. हे दिवस दाखवले तो या पोरानं. तुम्ही सगळे इथेच थांबा, मी जरा जाऊन हे बघ बघतो जरा. रावल्या आला. याच्या आईला याच्या कोणी मारते काय? पोटचा पोरगा आहे ना तुया. हे दिस दाखवलेलं पोटच्या पोरानं. तुमच्या पोटचा पोरगा आहे काय समज? पोटच्या पोरानं हे दिस दाखवलेलं. बाबा माफ करा,
यात राहुल्याची काहीच चुकी नाहीये. या पताई साहेब, तुम्ही याच्यात पडू नका. राहुल्या, तुम्ही दोघांनी जे बी केलं ना, चांगलं नाही केलं. अरे मालक आले होते वस्तीवर. काय नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता ताई साहेब दोघांनी बी जायचं आणि मालकाचे पाय धरायचे. हा हवा असू द्या, पोरे लहान आहेत अजून, त्यांना काय बी कळत नाही. आपण मालकाकडे जाऊ. मालक आपल्यालाही चांगला आहे, तो माफ करीन त्यांना. ऐका ना अरे माया. जरासा तर विचार करायचा. अहो मी पदर पसरते, लोक पाहत आहे. आपण सगळे मिळून त्यांच्या बंगल्यावर जाऊया. चला चला, हवं तर मी पाया पडते, पदर पसरते त्याच्याकडे. पण चला ना, हवं आपण सगळेजण जाऊ. शेवटी आपलं नशीबच मग काही. मालक, पिंकीत आल्यात. काय ग, आता बापानं पुरीला 2 शब्द पण बोलू नयेत का? हा, अगं कोणता भाऊ बाप आपल्या मुलीचं वाईट बघतो? हं? तो विचार करतो, तो त्यांच्या भल्यासाठीच ना. हं? हे सगळं प्रेम, लग्न हे करण्याचं तुमचं वय नाही. तुमचं वय आहे त्या अभ्यासात लक्ष घालण्याचं. शिका, सवरा, मोठे व्हा, मग हे सगळं. मग तुम्हाला कळत आम्हाला काय म्हणायचं होतं ते. तेव्हा कदाचित तुमच्या वाटा वेगळ्या झाल्या असतील, आणि नाहीच झाल्या तर कोणत्या बापाला वाटतं आपल्या पोरीला वाईट नवरा हवा? तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. हं, जा, आज जा जा. ओहो, जरा पोरीकडे लक्ष द्या. कुठे गेली होती? लय उपकार झालं मालक. येतो आम्ही. थांब, कुठं जाणार आहेस? आता जातो पुन्हा आपल्या वाडीवर. दुसरं काय? त्याची गरज नाही. परत जा मळ्यावर. जा, मुन्शीजी. बरं, घेऊन जा ना सगळ्यांना. ठीक. जा.